गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय पालक सर्वांना नमस्कार. आज वर्कशीट क्रमांक 3, 4 आणि 5 अशा 3 प्रकारच्या वर्कशीट मी आपल्याला एक्सप्लेन करणार आहे. आजची वर्कशीट क्रमांक 3 जी आहे, या वर्कशीट क्रमांक 3च्या अंतर्गत जेवढी काही मराठी वाक्ये दिलेली आहेत, त्या प्रत्येक मराठी वाक्यामध्ये आपल्याला आरचा उपयोग करायचा आहे. मग नेमकं आर म्हणजे काय? तर आरचा अर्थ होतो हाये, हायेत, हाऊत. असं तिघही अर्थ आरचे होतात. पण नेमकं आर कोणासोबत वापरतात? यू, वी, दे आणि अजून अनेकवचनी कर्त्यासोबत. म्हणजे यू अनेकवचनी आहे, वी देखील अनेकवचनी आहे, दे देखील अनेकवचनी आहे आणि वचनी कर्त्यासोबत देखील आर वापरतात. बघा, आम्ही भारतीय आहोत, तर वी आर इंडियन्स. पहिल्या वाक्याचं काय होईल? आम्ही म्हणजे वी, आहोत म्हणजे आर आणि भारतीय म्हणजे इंडियन्स. वी आर इंडियन्स. तू चांगला आहेस. यू आर व्हेरी गुड. यू आर गुड. ते शेतकरी आहेत. दे आर फार्मर्स. आम्ही आनंदी आहोत. वी आर हॅपी. आता या ठिकाणी इंग्रजीमध्ये वाक्य दिलेली नाही आहेत, पण मी प्रत्येक मराठी वाक्याचं आपल्याला आरच्या मदतीने इंग्रजी वाक्यात ट्रान्सलेट करून देत आहे. तुम्हाला उशीर झाला आहे. यू आर लेट. ते श्रीमंत आहेत. दे आर रिच. आंबे गोड आहेत. मँगोज आर स्वीट. आम्ही मित्र आहोत. वी आर फ्रेंड्स. तू बरोबर आहेस. यू आर राईट. मुले खोडकर आहेत. बॉईज आर नॉटी. राईट. तर बघा, या सर्व वाक्यांमध्ये आपण आर याच्यासाठी वापरलेला आहे, कारण की मराठी वाक्याच्या सुरुवातीला जे काही कर्ते आहेत, कर्ते म्हणजे काय? ज्या शब्दांनी वाक्याची सुरुवात होते त्याला कर्ते म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये सब्जेक्ट म्हणतात. ते सर्व सब्जेक्ट अनेकवचनी असल्यामुळे आणि हाओत, हायेत साठी आपल्याला आर घ्यावा लागला. ही झाली वर्कशीट क्रमांक 3. आता वर्कशीट क्रमांक 4 काय म्हणते लक्षात घ्या. वर्कशीट क्रमांक 4 मध्ये आपण वॉजचा उपयोग करणार आहोत. आता वॉजचा अर्थ काय होतो? होता, होती, होते, होतात. राईट. तर बघा, मी आनंदी होतो. आय वॉज हॅपी. तो डॉक्टर होता. ही वॉज डॉक्टर. ती व्यस्त होती. शी वॉज बिझी. थंडी होती. इट वॉज कोल्ड. राहुल तिथे होता. राहुल वॉज देअर. मी थकलो होतो. मी थकलो होतो. आय वॉज टायर्ड. चहा गरम होता. टी वॉज हॉट. ती सुंदर होती. शी वॉज ब्युटिफुल. ते माझे पुस्तक होते. दॅट वॉज माय बुक. तो घरी होता. ही वॉज ॲट होम. आता होता, होती, होते हे जे काही शब्द आहेत, हे शब्द म्हणजे भूतकाळ दाखवतात, की आपण अगोदर काय होतो, काही दिवसांपूर्वी काय होतो, कसे होतो, याचं वर्णन वॉज करतात. आणि वॉज हे इंग्रजीतील सहाय्यकारी क्रियापद एकवचनी कर्त्यासोबत वापरले जाते. त्याच्यानंतर वर्कशीट क्रमांक 5 बघा, लक्षात घ्या. आता ज्याप्रमाणे आपण आरचा उपयोग पाहिला किंवा आरचा उपयोग आपण शिकलो, त्याच पद्धतीने वर्कशीट क्रमांक 5 मध्ये आपण वरचा उपयोग करणार आहोत. WERE, वर. याला वेर म्हणू नका, वर. आता वर म्हणजे होता, होती, होतात, होते या अर्थाने. मग जसं आर हे क्रियापद अनेकवचनी कर्त्यासाठी वर्तमान काळामध्ये हाये या अर्थाने वापरले जाते, त्याचप्रमाणे वर देखील हे सहाय्यकारी क्रियापद अनेकवचनी कर्त्यासाठी भूतकाळामध्ये वापरले जाते. आम्ही तयार होतो. वी वर रेडी. तुम्हाला उशीर झाला होता. यू वर लेट. ते मित्र होते. दे वर फ्रेंड्स. आम्ही खोलीत होतो. वी वर इन द रूम. तू बरोबर होतास. यू वर राईट.
ते श्रीमंत होते. दे वर रिच. आंबे गोड होते. मँगोज वर स्वीट. मुले खोडकर होती. बॉईज वर नॉटी किंवा चिल्ड्रन वर नॉटी. आम्ही आनंदी होतो. वी वर हॅपी. ते शेतकरी होते. इथं आहेत येऊन गेलेलं आहे चुकीने. ते शेतकरी होते. दे वर फार्मर्स. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारची मराठीतील वाक्य योग्य त्या इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकतो. फक्त आपल्याला योग्य ती बेसिक माहिती असायला पाहिजे. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.